खडकवासल्याच्या कालव्यावर दौंड तालुक्यातल्या बेटवाडी परिसरातल्या 100हून अधिक महिला आणि शेतकरी काल रात्री 9 वाजता सुद्धा ठाण मांडून होते। प्रश्न पाण्याचा आहे, निवडणुका जवळ आल्या असल्या तरी प्रश्न जीवनाचा आहे आणि म्हणून या बायका या खडकवासल्याच्या कालव्यावर आल्या होत्या। त्यांना खरंच न्याय मिळेल का? इथं 5 गाव पुनर्वसन झाले बेटवाडीमध्ये, 5 गाव झाले पुनर्वसन इथं बेटवाडी ग्रामपंचायत हद्दीमध्ये। त्यांनाही नाही प्रॉपर गावालाही पाणी आज महिना झाला, दीड महिना होता। कारण इथं म्हणजे लोकवस्ती जास्त, गार बेटवाडी म्हणून ग्रामपंचायत आहे आणि तिथं 5 गाव पुनर्वसन आणि प्रॉपर गाव एक। किती लोकसंख्या आहे? किती लोकसंख्या आहे? लोकसंख्या 2000 जास्त, पुढे 2000 पुढे, 2000 पुढे। 2200-2300 एक जण महिला बोला फक्त, म्हणजे पाणी जर सोडलं नाही तर शेवटी कॅनेल फोडला जाईल, कारण प्यायलाच पाणी नाहीये। गावात एवढी बेकट परिस्थिती आहे की कोणच ऐकायला तयार नाही। हालतच नाही आता इथून दोनदा सोडलं नाही तर रस्ता रोकोन करणार आणि मतदानाच्या वेळेस त्यांनी आमच्याकडे यायचं पण नाही। आंदोलन करणार आहे, मतदानाला येताना बी यायचं नाही। ते लोकसभेच्या मतदानाला बहिष्कार। ग्रामपंचायतीने कधी पत्र व्यवहार केलाय? 6/3 6/3 म्हणजे महिना होत आला। दरवर्षी आपल्याच गावाला महिन्यापासूनच हे केले, सगळ्या गावात पाणी चालू आहे। आपल्याच प्रस्ताव वगैरे का? प्रत्येक फाट्या लिखित आहे, त्यांनी पॅक केलेला आहे हे मी सांगतो। दौंड असो की अन्य तालुके, कमी पर्जन्यछायेचा प्रदेश असल्याकारणाने पुणे जिल्ह्याच्या या पूर्व भागातील काही तालुक्यांमध्ये सातत्याने दुष्काळाची परिस्थिती जास्त तीव्रतेने भासताना दिसते आणि म्हणूनच निवडणुका आल्या की प्रश्न गंभीर होतात असं नाही, तर त्या सातत्याने अशा स्वरूपाचे गंभीर आहेत। या प्रश्नावर कायमस्वरूपी तोडगा काढावा अशी इथली मागणी असली तरी वर्षानुवर्षे त्याकडे होणारं उदासीनतेचं धोरण आणि त्यामुळंच इथले लोक अशा प्रकारचा मार्ग अवलंबतात। आम्ही इथून हलणारच नाही असा पवित्रा त्या महिलांनी घेतला होता, परंतु याकडं खरोखरच तेवढ्या मानवी संवेदनशीलतेनं लक्ष दिलं जाईल का? हा प्रश्न अतिशय गंभीर आहे, निवडणुकांपेक्षा सुद्धा, असं या महिलांचं म्हणणं होतं। या महिलांनी फोडलेला आर्त टाहो सरकारपर्यंत पोहोचेल का? गेल्या 15 दिवसापासून पाणी नाही म्हणत घरातून बाहेर पडलेल्या या महिला अशाच उगच पडत नाहीत। त्यांच्या आतड्याला पडणारा पीड हा सरकारला दिसणार आहे का, असा सवाल हे लोक करत होते आणि त्यांना पाणी मिळणार का हा न्याय मागत होते। राजेंद्र झेंडे, महान्यूज लाईव्ह, दौंड।